नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 36 नंबरला जे अमृताचा कलश आहे तो आमचा आहे. 36 नंबरला अमृताचा कलश हा आमचा आहे इतकं मला माहिती होतं. आणि दुसरी गोष्ट मला बरेच लोक विचारत असतात, दीपक भाऊ म्हणजे आमच्यातले समजा काही तज्ञ वकील आहेत ज्यांनी लढा लढला ते म्हणतात दीपक भाऊ हा कायदा आहे तो कायदा आहे हे कलम आहे. मी म्हणतो बाबा हे सगळं तिकडे ठेव. मला एका गोष्टीवर विश्वास होता तो बाबासाहेबांच्या संविधानावर. आणि मला एक गोष्ट माहित आहे की 2014ला बारामतीमध्ये तेव्हा भाऊ म्हणले होते की धनगरांनो आतापर्यंत तुमच्या फक्त मतापुरता वापर केला, तुमचा वापर झाला, आता तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचं आरक्षण देतो. आणि तेव्हा भाऊ हे माझ्यासारखे 9 उपोषणकर्ते होते. 15 लाखापेक्षा जास्त लोक होते यांच्या समोर बोलले. ते माहीत आहे म्हणून मी उपोषणाला बसलो. आता तेव्हा भाऊवर विश्वास किती हा वेगळा विषय, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास होता. पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना ऐकलं असेल तर सदावर्ते साहेबांना ऐका रे दादा, अरे ऐका रे, हा मग ऐका. मला मिळत ताकदीनं बोलू राहिलो, बोलताना किती आतून नाताले पिऊ राहिले मला माहितीये. सदावर्ते साहेब ते बोलतात, त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, याच्यात तुम्ही कमी जास्त युक्तिवाद करू शकता, पण ते बुद्धिवान आहेत आणि त्यांना कायद्याचं नॉलेज आहे, अजिबात युक्तिवाद नाही करतायत. आणि आज ते सदावर्ते साहेबांना या सबंध महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगितलंय. आता तरी धनगरांना पटलं की नाही तुम्ही एसटी म्हणून. आता मला वकील साहेब इतकं ते खाऊन आले असतील घरून, मला जोश नाही, पण त्यांनी जे म्हणलं की हम एसटी आहे तर आता पटलं ना हम एसटी आहे. मग मी जे तुम्हाला वकील साहेब येण्याच्या अगोदर सांगत मी एक वाक्य सांगितलं साहेबांना, माझ्या आयुष्यातलं धनगर जमातीच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन आहे. आणि मी त्यांना सांगितलं मी ते 24 तारखेला बाकी गोष्टी बोलत अजून ते अर्धवट आहेत, पण मी सरकारला विचारत होतो सरकार खबरदार, माझा आवाज चालू आहे. 24 तारखेला तुम्हाला इशारा मोर्चा आहे, आमच्या हक्काचा आहे. तेव्हा भाऊ आम्ही, माझा आवाज चालू आहे तोपर्यंत द्या, माझी श्वास चालू आहे तोपर्यंत मला आनंद उत्सव साजरा करू द्या. माझा श्वास चालू आहे पण माझ्या लेकरांना प्रमाणपत्र द्या. भावांनो मी जिवंत असेपर्यंत तुमचं एसटीचं प्रमाणपत्र मिळेल, विश्वास ठेवा. आणि नसेल तर महाराष्ट्रातला मीडिया, सोशल मीडिया पाहतो, धनगरांनो पेटून उठा. दीपक बोर्डेचा श्वास त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाकायचे. जे नेपाळमध्ये झालं त्याचा इतिहास घडवा. मी जाहीर सांगतो, माझ्यावर पुणे दाखल झाले चालतं. अरे आमच्या बापाचं आहे, भारत कोणाचा आहे? भारत चंद्रगुप्त मौर्यांनी निर्माण केलेला आहे. भारत कोणाचा आहे? सम्राट अशोकाचा आहे. आणि आम्ही त्या सम्राट चंद्रगुप्ताच्या अशोकाचे वंशज आहे. आणि आज के बाद झेंडे लावले कोण? जगात मराठेशाहीचा डंका फडकवला कोण? त्या मल्हारराव होळकरांचे आम्ही वंशज आहे. अरे जग ज्या इंग्रजांपुढे झुकलं ना, ते इंग्रजच्या माणसापुढे झुकले त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वंशज आहे. अरे एकटा यशवंतराव जगातचे त्या इंग्रजांना भिडला. अरे तुम्ही किती आहे? मी जाहीर बोलतो, उद्या माझ्यात ताकद राहिली मला माहित नाही, मीडिया माझं ऐकायला मला माहित नाही. काय कायदे आपले लेकरं, जे लेकरं शाळेत शिकतात त्यांना 24 तारखेच्या मोर्चात आणा. एकाही लेकराला घरी ठेवू नका. बाबा हो तुम्ही नाही आले चालतं, शाळेच्या गणवेशात लेकरांना आणा, माझ्या आईल्या माईंच्या लेकींना आणा. तुम्ही नाही आलेच चालतं, कारण तो शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा मोर्चा आहे. मी एसपी साहेबांना सांगितलंय की मी इथं आहे तोपर्यंत जालन्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणून 24 तारखेचा इशारा मोर्चा होईपर्यंत मी मरणार नाही.
पण 24 तारखेच्या इशाऱ्या मोर्चानंतर जर सरकार खबरदार झालं नाही तर याच्यानंतर तुमच्या शिक्षणाच्या शाळेत जाणाऱ्या ज्याला नोकरीचं भविष्य आहे अशा एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही. जे मेंढरा मागे जातात, जे मरायला आलेत, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असतील, बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील, या सर्वांनी बगावत गुन्हा दाखल करा माझ्यावर. नेपाळमध्ये झालं त्याच्या पलीकडे घालवा. माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कायद्याचं पालन, माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत संविधानाचं पालन, माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पोलिसांची भीती, माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारची भीती. ज्या दिवशी माझा श्वास संपला त्या दिवशी तांडव करायचं. मोदी साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.